श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. तर बघा, आपण आता दीप अमावस्या येते, अगदी तोंडावरच आलेली आहे. तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातील प्रत्येक दिव्यांची म्हणजे का पूजा केली जाते, दिव्यांची पूजा नेमकी कशी करायची, कोणता मंत्र म्हणायचा, लक्ष्मी मातेची कृपा आणि घरात सुख समृद्धी राहण्यासाठी आपण कोणती साधी साधी सेवा केली पाहिजे. खरं तर बघा, या सर्वात ना महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरातील म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याकडे लहान मुलांना औक्षण केलं जातं आणि खरं ते चांगलं असतं. कारण बघा, या सर्व प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीनुसार माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या घरातील आई, बहिणी, मुली, आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही धार्मिक माहिती पोहोचेल आणि दीप अमावस्येचं महत्त्व समजेल. तर सगळ्यात आधी बघा, दीप अमावस्या म्हणजे काय? तर महाराष्ट्राच्या परंपरेत आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बघा, घरातले दिवे, समई, निरांजन, दिवे अशा प्रकाश देणाऱ्या वस्तू आपल्याला सगळ्या स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा असते आपल्याकडे. यामागचा सुंदर भाव असा की दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारी शक्ती. म्हणूनच या दिवशी आपण केवळ दिवा लावत नाही, तर आपल्या घरात बघा ज्ञान, आरोग्य, सुख, समाधान आणि मंगलमता राहावी अशी प्रार्थना आपण करतो. आता काही ठिकाणी बघा, मुंबईच्या वगैरे ठिकाणी गटारी अमावस्या पण याला बोललं जातं, पण खरं तसं बोलू नये, कारण तो शब्दच बरोबर नाही आहे असं वैयक्तिकरित्या माझं मत आहे. तुम्ही आषाढी अमावस्यासुद्धा म्हणू शकता, पण त्याला बरंच ठिकाणी असं नाव पडलेलं आहे. आता त्यानंतर बघा, दिव्यांची पूजा आपल्याला कशी करायची. तर आपल्या घरातलं सगळं जे काही दिवे आहेत, म्हणजे आपण जे दिवे लावतो पितळेचे वगैरे, तर ते सगळे दिवे काढून स्वच्छ घासून धुवून पुसून पितांबरीने आपल्याला समई, निरांजन हे सगळे व्यवस्थित चांगले क्लीन करायचे आहेत आपल्याला. घरातली स्वच्छ केलेले आपल्याला दिवे ते स्वच्छ करून आपल्याला तेल, तूप, कापसाच्या वाती, हळद, कुंकू, अक्षता, फुले, गंध, नैवेद्य, फळ, पाणी, रांगोळी आणि पाट लागणार आपल्याला. त्यासाठी स्वच्छ पाटावरती आपण पाट पुसून त्यावरती वस्त्र अंथरून चौरंगावरती कशावरही तुम्ही करू शकता, बाजूला रांगोळी काढून छान असं फुलं वगैरे गंध वगैरे लावून दिव्यांची पूजा करायची आपल्याला. तर पूजा करण्याची खरं तर पद्धत अशी आहे की तुम्ही सर्वप्रथम सकाळी बघा, उठल्या एकतर आंघोळ करून करू शकता किंवा संध्याकाळच्या टायमालासुद्धा. खरं तर संध्याकाळच्या टायमालाच दिवे जास्त ते लावले जातात, म्हणजे संध्याकाळीच जास्त करून ती पूजा केली जाते. तर सर्वप्रथम आपण सकाळीसुद्धा घरातले सर्व दिवे, समई स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. ज्या दिव्यांचा वापर वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या सणांना होतो, ते सर्व दिवे आपण एकत्र पाटावर चौरंगावर मांडायचे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून घ्यायची आणि नंतर दिवे प्रज्वलित करायचं आणि सगळ्यात प्रथम श्री गणेशांचं आपल्याला स्मरण करायचं. ओम गण गणपते नमहा, ओम गण गणपते नमहा असं म्हणत गणपतीला आपण नमस्कार करायचा आहे आणि नंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, दीपपूजेचा सुंदर असा पारंपरिक मंत्र म्हणजे दीप सूर्याग्नी रूपस्व तेजस तेज उत्तमम गृहान मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव असा मंत्र आपल्याला तुम्हाला मोबाईलवरती किंवा जर असा हा समजला नसेल तर तुम्हाला तो कुठूनही भेटून जाईल. मी पुन्हा एकदा सांगते. दीप सूर्याग्नी रूपस्व तेजस तेज उत्तमम गृहान मत्कृतांता पूजा सर्व काम प्रदो भव. यानंतर बघा, सर्वांना ही आपण आता परिचित असलेला श्लोक आपण आपली लहान मुलंसुद्धा घरात म्हणतात. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता याचा सर्वसाधारण अर्थ पण असा होता बघा, हे दीपज्योती तू माझ्या जीवनाचा शुभता, कल्याण, आरोग्य आणि समृद्धी घेऊन ये. माझ्या जीवनातील अज्ञान आणि वाईट विचारांचा अंधार तू दूर कर, असा या मंत्रामागचा अर्थ आहे. आता मंत्र म्हटल्याने हमखास पैसा मिळतो असा दावा आपल्याला करायचा नाही आहे, कारण त्या जागी आपल्याला श्रद्धा, प्रार्थना, सकारात्मक आपलं
आपली सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी तेवढी पाहिजे. आपण बघा लक्ष्मी अखंड प्राप्तीसाठी खूप सेवा करतो. बऱ्याच जणांना अनुभव येतात तसे. तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा बरेच काही उपाय करायचे आहेत. तर बघा घरात अन्न, आरोग्य, समाधान आणि म्हणजे चांगले संबंध, प्रामाणिक कमाई आणि सुख शांती असणे हे सुद्धा लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. आपल्याकडे म्हणतात बघा जास्त बंगला गाडी नको का, पण एक सुखाची शांत चांगली झोप, आरोग्य चांगलं असेल तर तो माणूस खरंच या दुनियेतला श्रीमंत माणूस आहे. तसंच त्यालाच आपण खरं तर त्याच घरात खरं तर म्हणजे लक्ष्मी असते. नाहीतर काही ठिकाणी बघा म्हणजे बऱ्याच सगळं आहे पण सुख नाही असं असतं. तर आपल्याला लक्ष्मीचा म्हणजे दीपपूजनेनंतर आपण जेव्हा दीपपूजन करल त्यानंतर आपल्याला ना लक्ष्मी मातेचं चांगलं स्मरण करून आपण हा साधा मंत्र म्हणायचा आहे की ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही 11, 21 किंवा शक्य असल्यास तुम्हाला 108 वेळासुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर या मंत्राचा सुद्धा अर्थ बघा, हे महालक्ष्मी माते आमच्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि अशांती दूर होऊ दे. आमच्या घरात अन्न, आरोग्य, समाधान, सद्बुद्धी आणि प्रामाणिक मार्गाने मिळणारी समृद्धी नांदो. ही प्रार्थना अतिशय म्हणजे सुंदर आणि म्हणजे आपल्या मनाला एक भावनिक ऊर्जा देऊन जातो यामागचा अर्थ. तर त्या दिवशी बघा आईनं मुलांसाठी बरंच काय करायचं असतंय किंवा मुलांना ओवाळायचं वगैरे. तर अमावास्येला ना लहान मुलांना औक्षण करण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात आहे. आता मुलांना वंशाचे दिवे मानण्याची परंपरा जोडतात लोक म्हणजे आहे, पण आता तसं काय हल्ली राहिलेलं नाही एवढं. म्हणून आईने मुलांना बघा आपल्या मुलांना अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसवून कुंकू किंवा गंधाचा टिळा लावायचा आहे, अक्षता लावून मग नंतर त्यांचं औक्षण करायचं. तुम्ही संध्याकाळी सुद्धा औक्षण करू शकता. औक्षण करताना बघा आईने आपल्या मुलांसाठी मनापासून जी काय असेल ते प्रार्थना करायचे. माझ्या मुलाला उत्तम आरोग्य मिळू दे, त्याला दीर्घायुष्य मिळू दे, त्याला चांगली बुद्धी मिळू दे, त्याच्या जीवनात ज्ञानाचा आणि संस्काराचा प्रकाश राहू दे. बस एवढंच. एका आईला अजून काय हवं? तर बघा आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की मुलांना कोणत्या दिव्याने नक्की ओवाळायचं. तर आईने औक्षण करताना दिवा सुरक्षित म्हणजे लहान मुलं असतील तर तुम्ही जरा थोड्या अंतरावर ठेवून सुद्धा ओवाळलं तरी चालते. लहान मुलांच्या चेहऱ्याजवळ जास्त करून जळता दिवा वगैरे नेऊ नका. म्हणजे छोट्या मोठ्या ज्या काळजी त्या आपण घेतल्या पाहिजेत. आणि विशेषत म्हणजे छोटं मुलं असेल तर मोठ्या व्यक्तीनेच औक्षण करायचं आहे. आणि बघा कणकेचे जे दिवे असतात त्या दिव्यांनीच खरं तर आपल्याला लहान मुलांना ओवाळायचं आहे. तर आता काही ठिकाणी बघा म्हणजे आषाढ अमावास्येला गव्हाचे पीठ, गूळ आणि रवा यापासून काही जण गोड दिवे करतात. पण खरं तर नुसते कणकेचे दिवेसुद्धा तुम्ही केले तर चालतात. आता हे गोड दिवे बनवून देवाला नैवेद्य दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून म्हणजे काही ठिकाणी घरातल्या सदस्यांना सुद्धा देतात. पण आता म्हणजे एवढं गोड घालून वगैरे दिवे बनवायची काही गरज नाही आहे. कारण आपण साधे दिवे करून म्हणजे 11 असे 11च्या प्रमाणातसुद्धा करून तुम्ही दिव्यांनी ओवाळू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची. खरं तर देवघर आणि दिव्यांची जागासुद्धा आपल्याला अस्वच्छ अजिबात ठेवायची नाही. म्हणजे सकाळ उठून आपल्याला घर वगैरे चांगलं स्वच्छ करायचंच आहे. बघा आपल्या घरात एखादा चांगला कार्यक्रम असल्यानंतर कसं आपण घर ठेवतो, जळत्या दिव्यांजवळ म्हणजे पडदे वगैरे, कागद, ज्वलनशील वस्तू अशा ठेवू नका. लहान मुलांची वगैरे काळजी घ्या. पूजा करताना केवळ पैशाची मागणी करण्यापेक्षा आरोग्य, सद्बुद्धी आणि समाधानासाठी प्रार्थना करा. हा एवढाच उपाय केला तर आपल्याला लगेच देव सगळं देईल असं नाही. आपला विश्वाससुद्धा देव खूप बघतो. आपली श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा अजिबात नसावी. शेवटी माझं पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दीप अमावस्या म्हणजे घरातलं फक्त दिवे स्वच्छ करून पूजा करण्याचा दिवस नाही, तर हा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा, ज्ञानाचा आणि संस्काराचा, चांगल्या विचारांचा प्रकाश करण्याचा, सुंदर संकल्प करण्याचा दिवस आहे. आईने आपल्या मुलांसाठी औक्षण करताना आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. आणि लक्ष्मी मातेची पूजा करताना केवळ धनाची मागणी न करता घरात अन्न, आरोग्य, समाधान, सुख शांतीची आपण प्रार्थना करायची. माझ्या घरात नेहमी ज्ञानाचा, प्रेमाचा, सुखाचा आणि ज्ञानाचा प्रकाश राहू दे, अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या आई बहिणी आणि मैत्रिणींना शेअर करा. अशाच धार्मिक आणि चांगल्या सांस्कृतिक जोडलेल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब